नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव अडसरे, लोमेश कॅम्प्युटरचा संचालक. शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात व मालेगाव तालुक्यातील जे गावं असतील त्या गावांमध्ये पोकरा ही योजना चालू झाली. आता पोकरा 2.0 चालू झाली. त्याच्यामध्ये आता ज्या शेतकरी बांधवांनी एवढ्या येत्या काळात म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी महाडीबीटी योजनेअंतर्गत जे अर्ज केले होते, कोणत्या घटकासाठी अर्ज केले होते, ज्या शेतकरी बांधवांनी डाळिंब व ठिबक सिंचनासाठी अर्ज केले होते, त्या शेतकरी बांधवांना अशा प्रकारे मेसेज येण्यास सुरुवात झाली. तुम्हाला जे स्क्रीनवर दाखवते अशा प्रकारचे तुम्हाला मेसेज आले असेल. आपले महाडीबीटी प्रणालीवर पूर्वसंमतीकरता प्रलंबित असलेले अर्ज नानाजी कृषी संकल्पेच्या डीबीटी प्रणालीवर हस्तांतरित करण्यात आले. आता हस्तांतरित करण्यात आले म्हणजे समजा आपण काय समजू की मी तर महाडीबीटी मध्ये अर्ज केला होता, पण अर्ज अजून आलेला नाही, त्याची पूर्तता झालेली नाही किंवा त्याची पूर्वसंमती आली का नाही. जर तुम्ही महाडीबीटी मध्ये जर डाळिंब या घटकासाठी अर्ज केला असेल किंवा ठिबक या घटकासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला पोखराचं लॉग इन ओपन करून तुम्हाला तिथे अर्ज सबमिट करायचा आहे. तर एवढी तुम्ही माहिती लक्षात घ्यावी. काय म्हणतोय मी तुम्हाला, जर अशा प्रकारचे जर मेसेज आले असेल तर तुम्हाला पोखरा ही वेबसाईट ओपन करून तुम्हाला तिथं डाळिंब आणि ठिबक हे जे दोन घटक असेल किंवा शेती अस्तरीकरण असेल, म्हणजे पोखरामध्ये जे घटक लागू केले, समजा डाळिंब लागवड असेल, ठिबक सिंचन असेल किंवा शेततळाव अस्तरीकरण असेल किंवा पुनर्भरणासाठी जर तुम्ही टाकलेलं असेल तर ते अर्ज तुम्हाला कशामध्ये सबमिट करायचे, तुम्हाला पोखरामध्ये सबमिट करायचे असेल. जर आधी तुम्ही जर महाडीपीटी मध्ये ते अर्ज केले असेल तर अशा प्रकारचे जर तुम्हाला मेसेज आले असतील तर तुम्हाला पोखरामध्ये हे अर्ज सबमिट करायचे आहे. आता शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पोखरा ही साईट चालू झाली, त्याच्यामध्ये महाडीपीटी मध्ये काही साईटचं काम चालू आहे किंवा पोखरामध्ये काही साईटचं काम चालू आहे. आता पोखरा ही साईट व्यवस्थित व सुरळीतपणे चालू करण्यात आली. त्याच्यामध्ये मोजून 4 ते 5 घटक आहे, तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय मी. बाग लागवड आहे, वृक्ष लागवड आहे, ठिबक सिंचन आहे, शेततळ्याव अस्तरीकरण आहे, इनलाईट आहे. त्याच्यानंतर ठिबक सिंचन मध्ये आपण कांदा ठिबकसाठी पण आहे, डाळिंब ठिबकसाठी पण आहे, इत्यादी ज्या घटकासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे त्या घटकासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी नक्कीच आमच्या सेंटरला भेट द्या व आमचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.